तुम्ही घेऊ नका. आणि मग त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. आता दोघं आपापसात बसून चर्चा करतायत. भुजबळच का म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये भुजबळांनी सरळ सरळ एक संघर्ष केला, एक टोकाची भूमिका घेतली. ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ हे प्रामुख्याने महाराष्ट्राकडे आता आपण त्यांना पाहतो. मग एक ओबीसी चेहरा भाजपला हवा म्हणून त्यांचं नाव पुढे येतंय की ओबीसी वोट बँक भाजपला देखील महत्वाची वाटते त्यासाठी हे पुढे नाव येते? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भुजबळ साहेबांना सीट द्यायची की नाही भाजपचा संबंध नाही. बरं, राष्ट्रवादीने जे ठरवायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सीट दिली, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभी राहील. शिवसेनेला सीट गेली, शिवसेनेने उमेदवार दिला, त्याच्याही मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला खासदार हवा आहे, तो महायुतीचा हवा आहे. हां, आमच्या कार्यकर्त्यांना आमचा हवा आहे, पण जी काही पॉलिटिकल रियालिटी आहे ती अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर आहे. आमच्या लोकांनी तयारी खूप केली. आमचे काही तिथले प्रमुख आहेत ते गेले वर्ष दीड वर्ष तयारी करतायत. त्यामुळे असं नाही की आमचाही नंबर नाही आहे तिथे. म्हणजे आम्ही पण मागू शकतो, 3 आमदार आहेत. पण आता जो काही निर्णय होईल आमचा झाला तर आमच्या पक्षात नसेल, शिवसेनेचा झाला त्यांच्या पक्षात नसेल, राष्ट्रवादीचा झाला तर त्यांच्या पक्षात नसेल. तुम्ही अजूनही स्पष्ट नाव तुम्हाला या मुलाखतीत देखील तुम्ही अजून जाहीर करत नाही आहात. मी तुम्हाला किती प्रश्न विचारला तरी असं आहे. तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारला. तुम्हाला पहिल्यांदा एक सांगतो की माध्यमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये नावं जाहीर करणं ही आमची पद्धत नाही. बरं, माझा मगाचाच प्रश्न मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने घेतो की भाजपला ओबीसी वोट बँक महत्वाची वाटते का? भाजपला सगळेच वोट महत्त्वाचे वाटतात. आणि ओबीसीच्या संदर्भात मी नेहमी सांगतो की ओबीसी हा भाजपचा DNA आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा पहिलेपासून भाजपच्या पाठीशी आहे, तो आमच्याकरता महत्त्वाचाच आहे. पण याचा अर्थ गैर ओबीसी आमच्याकरता महत्त्वाचे नाहीत का? आज आपण बघितलं असेल तर मराठा समाजाचं प्रचंड समर्थन हे भारतीय जनता पक्षाला मिळतं, प्रचंड. म्हणजे आज आम्हाला आपण जर बघितलं तर आमचे इतक्या मोठ्या प्रमाणात अर्धे उमेदवार तर आमचे मराठा समाजाचे आहेत. मागच्या वर्षी आमचे खासदार आपण बघितले तर मराठा समाजाचे आहेत. आज एवढी मतं आम्हाला जी काही मिळतात ती समजा एखाद्या समाजाने मत दिलं नसतं तर मिळाली असती का? मराठा समाज आम्हाला मतदान करतो म्हणून आम्हाला ती मिळतात. आम्हाला मराठा समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला ओबीसी समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला धनगर समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला आदिवासी समाजही महत्त्वाचा आहे, आम्हाला अनुसूचित जातीचा समाजही महत्त्वाचा आहे. आणि जरी आम्हाला तुलनेनं कमी वोट मिळत असले तरी अल्पसंख्याक समाजही महत्त्वाचाच आहे.